आता मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात आता जालना पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे। रात्री उशिरा कांचन साळवी याला ताब्यात घेऊन चौकशीनंतर अटक झाली आहे। याआधी दादा गरुड आणि अमोल खुणे अटकेत आहेत। जरांगे यांनी दावा केल्यानुसार अटकेतील कांचन साळवी हा धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे। जी भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला आणि कुठं कटात आणि त्या षडयंत्रात आमचा काही संबंध नाहीये तो बोललेली क्लिपच आहे। ते मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो। आता ह्यो 5-6 दिवस फरार का होता? ह्यो जर चोर नाहीये, ह्यो जर चुकीचा नाही तो बीडवाला कांचन का काय, मी फरार का होता? म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का? याला कोणी करायला लावलेत का? याच्या पाठीमाग कोण होतं? हे सगळा याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे। आणि चौकशीला त्याला सुद्धा आणलं पाहिजे, त्या धन्या मुंड्याला सुद्धा, कारण त्यांनीच हे घडून आणलेले। काल उशिरा रात्री तिसरा एक व्यक्ती कांचन साळवे याला अटक पोलिसांनी केलेली आहे आणि आज त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करणार आहे। त्या प्रकरणात अगोदर दादा गरुड आणि अमोल खुणे असे 2 आरोपी अटक होते आणि त्या दोघांची पण आज पोलीस कस्टडी संपत आहे। तर तिघाला एकासोबत कोर्टासमोर हजर केला जाईल।